बीड सिटीजन लाईव्ह अपडेट. बीड शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात सपकाळे यांच्या पुतळ्याचे दहन. नमस्कार, सिटीजन लाईव्ह अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा नामदार सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातून तीव्र निषेध केला जात आहे. या वक्तव्याचे तीव्र पडसाद आता बीड जिल्ह्यात उमटले असून आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक होत बीड शहरातील बशीरगंज चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध नोंदवला आहे. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. सुनेत्राताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो आणि अजितदादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आंदोलकांचे नेतृत्व करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले की नामदार सुनेत्राताई पवार या राज्याच्या अत्यंत सक्षम आणि अभ्यासू उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविषयी बोलताना काँग्रेस नेत्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. तसेच वक्तव्य करणारे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करून त्यांची काँग्रेस पक्षातून हक्कलपट्टी करण्यात यावी, अशी जोरदार मागणीही यावेळी करण्यात आली. आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात पार पडलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेख मुजीब, ज्येष्ठ नगरसेवक मोईन मास्टर, सभापती जकी सौदागर, भागवत तावरे, नगरसेवक जैतुल्ला खान, नगरसेवक सादिकुज्जमा, नगरसेवक महेश धांडे, शेख बिलाल, नगरसेवक खय्यूम इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शेख नजर चाचा, शेख इकबाल भाई, सलीम डीके, संदीप पाटील, बरकत पठाण, शेख मेहराज, समीर तांबोळी, ॲडव्होकेट सय्यद खाजा बॉस, सय्यद जुल्फिकार अली, सय्यद फहीम, हारून भाई, शेख तालेब, शेख युनुस भाई, शेख पाशा भाई, नाहिद बागवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी अमजद खान, बीड. बीड सिटीजन लाईव्ह अपडेट.